नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी गुणोत्तर आणि प्रमाणवरील व्हिडिओ क्रमांक 5वा। आणि या व्हिडिओमध्ये या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत। टॉपिक आहे 3 व 4 संख्यांचे सूत्र। ठीक आहे, म्हणजे जेव्हा 3 संख्या असेल तर त्याचं गुणोत्तर कसं घ्यायचं, 4 संख्या असेल तर त्याचं गुणोत्तर कसं घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो बघूया आपण। आता बघा, जेव्हा 3 संख्या असेल आणि त्या 3 संख्यांचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे, म्हणजे बघा समजा तुझ्याकडे एक संख्या आहे ए आणि बीचं गुणोत्तर दिलं आहे तुला, ठीक आहे, आणि बीचं सी सोबत गुणोत्तर दिलं आहे, ठीक आहे। म्हणजे आता इथे किती संख्या आहे, 3 संख्या आहे। जसं समजा प्रमोद आणि राजू यांच्या वयांचं गुणोत्तर दिलं आहे, ठीक आहे। प्रमोद आणि राजू यांच्या वयांचं गुणोत्तर दिलं आहे व राजू आणि विनोद यांच्या वयांचं गुणोत्तर दिलं आहे, ठीक आहे। म्हणजे येथे किती व्यक्ती आहे रे, 3च व्यक्ती आहे। कोणते कोणते? प्रमोद, राजू आणि विनोद, ठीक आहे। 3 व्यक्ती आहे। कोणते कोणते? प्रमोद, मधात आहे राजू आणि नंतर आहे विनोद, ठीक आहे। 3 व्यक्ती आहे। तर या 3 व्यक्तीचं आपल्याला प्रमाण काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे, ठीक आहे। तर बघ काय करायचं आहे, समजा प्रमोद आणि राजूचं गुणोत्तर समजा आहे 3:2 व राजू आणि विनोदचं अंतर दिलं आहे, वयांचं गुणोत्तर दिलं आहे समजा 4:5। तर तुला प्रमोद आणि राजू आणि विनोद यांच्या वयांचं गुणोत्तर जर काढायचं असेल तर तुला काय करावं लागेल बघ। याच्यासाठी सूत्र आहे, समजा जेव्हा ए आस बी असतात, ए आस बी आणि बी आस सी असेल, ठीक आहे, म्हणजे A:B व B:C जर असेल तेव्हा काय करायचं तुला बघ। तर बघ किती व्यक्ती आहे इथे, समजा आता A:B न घेता आपण एखादी किंवा ठीक आहे, समजा मी इथे घेतलं PQ, पहिल्याला म्हटलं P, दुसऱ्याला म्हटलं Q, तिसऱ्याला म्हटलं PQR आणि चौथ्याला म्हटलं S, ठीक आहे। 3 व्यक्ती आहे। 3 व्यक्तीचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण PQRS न गृहीत धरू। तर बघ काय करायचं तुला, Pचं R सोबत गुणाकार कर म्हणजे PR, त्याच्यानंतर Qचा R सोबत गुणाकार कर म्हणजे QR आणि Qचा S सोबत गुणाकार कर म्हणजे QS, ठीक आहे। या सूत्राचा वापर करून तुला हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सोडवायचं आहे, ठीक आहे। आता बघ याला काय याला म्हणायचं PQR आणि S, ठीक आहे। आपण इथे PQRS घेतलं, तू ABCD सुद्धा घेऊ शकता। मग बघ काय होईल रे, P आणि R म्हणजे काय PR, त्याच्यानंतर Q आणि R म्हणजे QR आणि Q आणि S म्हणजे QS, ठीक आहे। आता बघ Pची व्हॅल्यू किती आहे, Pची व्हॅल्यू आहे इथे 3, Pची व्हॅल्यू किती 3, Rची व्हॅल्यू किती 4, म्हणजे 3 चौक किती होतात 12। त्याच्यानंतर Q किती आहे रे, Qची व्हॅल्यू आहे 2, Rची व्हॅल्यू किती आहे 4, 4 2 8, ठीक आहे। आणि Qची व्हॅल्यू किती 2, Sची व्हॅल्यू किती 5, 5 2 10, ठीक आहे। आता 12, 8 आणि 10 या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जाते, 2 न भाग जाते। 3ही संख्येला जर 2 न भाग जात असेल तर इथे किती 2 याला भाग दिल्यास 6, याला 4 आणि इथे 5, म्हणजे 6 4 5। हे झालं प्रमोद, राजू आणि विनोदच्या वयांचा गुणोत्तर, ठीक आहे। या सूत्राचा वापर करून तुला कुठलंही उदाहरण सॉल्व करता येतं, ठीक आहे। जसं आता मी इथे A:B आणि B:C घेतलं, बघ सूत्र काय आहे, समजा 3 संख्या आहे, 3 संख्या कशा आहे, प्रमाणामध्ये आहे, ठीक आहे। 3 संख्या जेव्हा प्रमाणात दिल्या असेल किंवा 3 संख्या जेव्हा गुणोत्तरमध्ये दिल्या असेल, जसं पहिली संख्या मी इथे लिहितो, पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येशी गुणोत्तरमध्ये आहे आणि दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येशी गुणोत्तरमध्ये आहे, ठीक आहे। मग पहिली संख्येला गृहीत धर A, दुसऱ्या संख्येला B,
तिसऱ्या संख्येला C, ठीक आहे, आणि ते याला D, म्हणजेच ABCD असं आपल्याला लिहायचं आहे, डिनोट करायचं आहे. मग A आणि Cचा गुणाकार म्हणजे AC, B आणि Cचा गुणाकार म्हणजे BC आणि B आणि Dचा गुणाकार म्हणजे BD. हेच 3 सूत्र लक्षात ठेव. या 3 सूत्राच्या आधारावर तुला 3 संख्या जेव्हा गुणोत्तरमध्ये असतात तेव्हा त्याचा तुला गुणोत्तर म्हणजेच रेशो काढता येतो. ठीक आहे. तर या सूत्राच्याच आधारे आपण एक उदाहरण बघणार आहोत. उदाहरण असं आहे, नितीन व प्रवीण यांच्या पगारांचे गुणोत्तर 5:7 आहे. ठीक आहे, मी इथे लिहितो, नितीन व प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:7 आहे. ठीक आहे, नितीन आणि प्रवीण यांच्या पगारांचे गुणोत्तर किती आहे मित्रा? 5:7 आहे. त्याच्यानंतर प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगारांचे गुणोत्तर दिले आहे 3:2. ठीक आहे. तर तुला येथे विचारलं आहे, तर प्रकाश व नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा. तुला प्रकाश आणि नितीन यांच्या पगाराचा गुणोत्तर काढायचा आहे. तर बघ काय करायचं आहे तुला. सुरुवातीला याला A, B, C आणि D डिनोट करून घ्यायचं. मग A गुणिला C म्हणजे AC, B गुणिला C म्हणजे BC आणि B गुणिला D म्हणजे BD. ठीक आहे. मग A ची किंमत किती रे दादा? A ची किंमत आहे 5. C ची किंमत किती? 3. यांचा गुणाकार 5त्रिक 15. B ची किंमत किती? 7. C ची किंमत किती? 3. 7त्रिक 21. आणि B ची किंमत किती? B ची किंमत 7. D ची किंमत किती? 2. 7 2 14. म्हणजे हे झालं नितीन, त्याच्यानंतर मधात आहे प्रवीण आणि शेवटी आहे प्रकाश. यांच्या पगारांचा गुणोत्तर, नितीनचा गुणोत्तर 15, आस प्रवीण 21 आणि प्रकाश 14. ठीक आहे. या तिघांनाही कुठल्या संख्येनं भाग जातो का? नाही. तर मग हे झालं 15, 21, 14. हे झालं नितीन, प्रवीण आणि प्रकाशाच्या पगारांचं गुणोत्तर. पण तुला विचारलं काय आहे? प्रकाश आणि नितीनच्या पगारांचा गुणोत्तर. तुला विचारला काय रे मित्रा? प्रश्नामध्ये विचारलं आहे प्रकाश आणि नितीन यांच्या पगारांचा गुणोत्तर. प्रकाशचं किती आहे गुणोत्तर? 14. नितीन किती आहे? 15. म्हणजेच 14:15. किती? 14:15. हे झालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 2 बघ. रमा आणि राधा यांच्या उंचींचं गुणोत्तर दिलं आहे 4:5. मी इथे लिहितो, रमा आणि राधा यांच्या उंचीचं गुणोत्तर किती? 4:5. ठीक आहे. त्यानंतर राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3. राधा आणि सीमा यांच्या उंचीचं गुणोत्तर किती रे? 8:3. ठीक आहे. तर तुला विचारलं आहे की रमा, राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर तर काढाच, सोबतच सीमांची उंची 135 सेंटीमीटर असेल तर रमाची उंची काढा. ठीक आहे. असा हा प्रश्न आहे. आता बघ, याला गृहीत धर A, B, C आणि D. तिघांनाही ABCDनं गृहीत धरायचं. मग A गुणिला C म्हणजे AC, B गुणिला C म्हणजे BC आणि B गुणिला D म्हणजे BD. मग AC किती रे? A आहे 4, C किती आहे? 8 म्हणजे 8 चौक 32. BC किती आहे रे? B आहे 5, C आहे 8, 8 पंच 40. BD किती आहे रे? B आहे 5, D आहे 3, 5 त्रिक 15. म्हणजे रमा, मी इथे लिहितो, रमा, राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर आहे 32, 40 आणि 15. ठीक आहे. आता या तिन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो का? नाही. मग हे झालं 32, 40, 15. हे झालं त्यांच्या वयांचं गुणोत्तर. आता बघ, प्रश्नामध्ये तुला काय विचारलं आहे की जर
सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल, ठीक आहे, सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल तर रमाची उंची किती, रमाची उंची किती हे आपल्याला काढायचं आहे. मग सीमाचा काय आहे गुणोत्तर, सीमाचं गुणोत्तर आहे 15, रमाचं किती आहे 32, ठीक आहे. जर 15 गुणिला 135 म्हणजे याचा कर गुणाकार, तिरपा गुणाकार 15 गुणिला x, 15 गुणिले x बरोबर 135 गुणिला 32, ठीक आहे. तिरपा गुणाकार केला आपण, 15 गुणिला x बरोबर 135 गुणिला 32 म्हणजेच x बरोबर 135 गुणिले 32 भागिले 15, ठीक आहे. 15 9 135 आणि 32 गुणिला जर 9 केला आपण तर 9 2 18, हाताला 1 9 3 27 आणि 28 सेंटीमीटर. म्हणजे ही जी उंची झाली कोणती 228 सेंटीमीटर, ही कोणाची उंची झाली रे, ही झाली रमाची उंची, ठीक आहे. जर सीमा आणि रमा यांचं जर गुणोत्तर 15:32 असेल आणि त्यापैकी सीमाची जर उंची 135 सेंटीमीटर असेल तर रमाची उंची किती राहील 288 सेंटीमीटर. तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. तर प्रश्न असा आहे, संजय आणि विजय यांच्या वजनांचे गुणोत्तर 9:4 आहे, ठीक आहे. मी इथे लिहितो, संजय आणि विजय यांच्या वजनांचे गुणोत्तर आहे 9:4 आणि विजय आणि सुजय व विजय आणि सुजय यांच्या वजनांचे गुणोत्तर आहे 5:9, 5:9, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण याला गृहीत धरू, येथे ए बी सी आणि डी. तर आपल्या सूत्राप्रमाणे ए गुणिला सी म्हणजे ए सी, बी गुणिला सी म्हणजे बी सी आणि बी गुणिला डी म्हणजे बी डी. ए सी म्हणजे किती 9 गुणिले 5 म्हणजे 9 5 45, बी सी म्हणजे किती 4 गुणिले 5 म्हणजे 20 आणि बी डी म्हणजे किती, बी डी म्हणजे 4 गुणिले 9 म्हणजे किती 36. आता या तिघांनाही भाग जाणारी अशी संख्या आहे का कुठली, नाही. मग हे झालं गुणोत्तर, म्हणजे संजय 45, विजय 20 आणि सुजय 36. तर तुला प्रश्न असा केला आहे की जर संजयचे वजन 135 असेल, संजयचे वजन 135 kg असेल, संजयचे वजन 135 किलो जर असेल तर सुजयचे वजन किती, सुजयचे वजन किती. आता संजय म्हणजे किती रे, संजय म्हणजे 45, ठीक आहे. तर सुजय म्हणजे किती 36. मग यांचा तिरपा गुणाकार 45 गुणिले x बरोबर 135 गुणिले 36, x बरोबर 135 गुणिले 36 भागिले 45, ठीक आहे. मग यांचा भाग दे, 15 1 15, 15 त्रिक 45, 15 9 135, 3 1 3, 3 त्रिक 9 आणि x बरोबर 36 त्रिक म्हणजे 108 kg, ठीक आहे. 108 kg हे कोणाचं वजन झालं, सुजयचं. कोणाचं वजन रे मित्रा, सुजयचं. म्हणजे सुजयचं वजन येथे येत आहे 108 kg. म्हणजे तुला विचारलं आहे प्रश्नामध्ये की सुजयचे वजन काढा, तर सुजयचे वजन किती येत आहे 108 kg येत आहे. आणि अशा प्रकारे आपण सूत्राच्या आधारे येथे काही एक्झाम्पल सॉल्व केले. आता बघूया आपण परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. हा प्रश्न तुला परभणी चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे, जर A:B, A:B जर असेल 3:4, ठीक आहे, आणि C:B असेल 8:1, ठीक आहे. आता C:B लाच आपण B:C लिहू. B:C म्हणजे काय 1:8, ठीक आहे. आपण उलटं केलं म्हणजे Cच्या जागी B, Bच्या जागी C, तर हे सुद्धा 8:1ला 1:8. आता बघ A आणि B आणि B आणि Cचं गुणोत्तर बघ. Aचं गुणोत्तर किती, A आणि Bचं गुणोत्तर 3:4 आणि B आणि Cचं गुणोत्तर किती 1:8. मग याला A B C D गृहीत धर. मग AC म्हणजे काय 3 गुणिला 1 3, BC म्हणजे काय 4 गुणिला 1 4 आणि BD म्हणजे काय 8 चोक 32, ठीक आहे. मग हे झालं तुझं गुणोत्तर 3:4 32, ठीक आहे. म्हणजेच A कॅपिटल A
आस बी आस सी किती आहे गुणोत्तर 3×4=32 3×4=32 ठीक आहे. पण तुला विचारलं आहे की ए जर 30 असेल, आता ए किती दिला आहे तुला 30 दिला आहे, मग 3ला कितीनं गुणलं तर 30 येते रे. 3ला जर आपण 10नं गुणलं तर 30 येते, प्रत्येकाला 10नं गुण, मग इथे किती येईल 40, इथे किती येईल 10 म्हणजे 320 ठीक आहे. 30 40 आणि 320. तुला प्रश्न विचारला आहे तर बी अधिक सी किती, बी अधिक सी किती, तर बी अधिक सी म्हणजे किती 40, बी म्हणजे 40 सी म्हणजे 320 म्हणजेच किती रे 360. म्हणजे बी अधिक सीची किंमत किती येत आहे 360 येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असा हा प्रश्न परभणी चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे. तुला ए आणि बी आणि सीचं जर गुणोत्तर दिलं असेल आणि बी अधिक सीची बेरीज करायची असेल, बेरीज किती येणार आहे 360 येणार आहे ठीक आहे. तर हा होता परभणी चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. परत आणखी एक प्रश्न बघूया. जर ए आस बी बरोबर 4×6 असेल, ए आस बी बरोबर 4×6 असेल आणि बी आस सी बरोबर 18×5 असेल ठीक आहे. 18×5 असेल तर ए आस बी आस सी म्हणजे किती. आता बघ ए बी सी आणि डी गृहीत धर. मग ए सी बी सी आणि बी डी. ए सी म्हणजे किती 4 आणि 18, 4×18 म्हणजे 18 चौक 72. बी सी म्हणजे किती 18 सखम 108 आणि बी डी म्हणजे किती 5×6 म्हणजे 6×5 30 ठीक आहे. बी डी म्हणजे किती, बी आहे 6, डी आहे 5, 6×5 30. तिघांनाही भाग जाणारी संख्या आहे का कोणती, तर आहे 6 आहे. 6नं भाग दिल्यास 12 सखम 72, येथे 18 आणि येथे 5 म्हणजे 12 आस 18 आस 5 ठीक आहे. 12 आस म्हणजे A:B:C गुणोत्तर 12 आस 18 आस 5, 12 आस 18 आस 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न तुला परभणी चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा असा प्रश्न आहे ठीक आहे. आणि नंतरचा प्रश्न बघ. जर ए आस A/7 बरोबर B/9 बरोबर C/11 असेल तर ए आस बी आस सीची किंमत किती. अत्यंत सोपा प्रश्न आहे. एची किंमत 7, बीची किंमत 9, सीची किंमत 11. हेच झालं तुझं गुणोत्तर 7×9=11. 7×9=11. हा प्रश्न तुला अमरावती ग्रामीण पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हे आहे 7×9=11 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण 3 संख्या जेव्हा गुणोत्तरमध्ये असेल त्याचं गुणोत्तर कसं काढावं हे बघितलं. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 4 संख्या प्रमाणामध्ये असेल किंवा 4 संख्या गुणोत्तरमध्ये असेल तर त्याचं गुणोत्तर कसं काढावं हे बघूया. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.